सर्वात आधी मी सर्व पुणेकरांना एक गोष्टी स्पष्ट करू इच्छितो की पुण्यामध्ये डोमेस्टिक सप्लायसाठी कुठल्याही प्रकारची कमतरता नाही आहे. आपल्याकडे डोमेस्टिक सप्लायसाठी जेवढा LPG पाहिजे तेवढा पुरेसा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि पुढेही सुद्धा अडचण येणार नाही, म्हणून शासनाने कमर्शियल सप्लायवर काही टक्के बंदी आणलेली आहे. तर सर्वात आधी जिल्हाधिकारी म्हणून मी सर्व पुणेकरांना आवाहन करू इच्छितो की पॅनिकमध्ये येऊन आपण LPG सिलेंडर घेण्यासाठी रांगा लावू नका. पॅनिकमध्ये ॲडिशनल घेण्यासाठी आपण प्रत्येक ठिकाणी पोहोचतो आहे, त्याच्यामुळे रांगा लागते आणि मग लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि एक पॅनिकची सिच्युएशन क्रिएट होते. तर तसं कुठलीही परिस्थिती आपल्या जिल्ह्यामध्ये नाही आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्येही नाही आहे. पुण्यामध्ये इनफॅक्ट प्रोडक्शन पण होत असतो आणि म्हणून कुठल्याही प्रकारच्या डोमेस्टिक सप्लायची कमतरता आज पण नाही आहे, पुढे पण येणार नाही आहे. त्यासाठी सर्व काळजी शासन स्तरावर घेतली जात आहे. साधारण किती महिन्यांचा साठा आता शिल्लक आहे जिल्ह्यात? तर आपल्याकडे काय आहे की याच्यामध्ये एक गोष्टी आम्ही सांगू शकतो, कंटिन्युअसली आपल्याकडे सप्लाय येत असते आणि शासनाने 4 प्रकारचे प्रायोरिटीज प्रमाणे करून दिलेले आहेत की मागचे 6 महिन्यामध्ये जेवढा आपल्याला साठा लागला होता वेगवेगळे सेक्टरसाठी, त्याच्यामध्ये डोमेस्टिक सप्लाय, कमर्शियल सप्लाय, प्रायोरिटी सेक्टरचे सप्लाय, त्याच्याप्रमाणे त्याने मागचे 6 महिन्याचा अंदाज घेऊन 100%, 80% पुरवठा करा त्या पद्धतीचे आदेश दिलेले आहे. तर त्याच्या अनुषंगाने डोमेस्टिक सप्लायसाठी निर्देश असे आहे की 100% सप्लाय आपल्याला करायची आहे. त्याच्यामध्ये मात्र एक अट आहे की एक सिलेंडर जे आहे ते 25 दिवसासाठी, म्हणजे एक कन्झ्युमरला 25 दिवसामध्ये एक मिळते. तर तो एक कंडिशन शासनाने लावलेली आहे, पण याच्याशिवाय कुठल्याही प्रकारची कमतरता असणार नाही. आपल्याकडे सफिशियंट क्वांटिटीमध्ये आहे, सप्लाय सुद्धा चालू आहे, आपल्याकडे प्रोडक्शन पण त्या पद्धतीने चालू आहे. तर डोमेस्टिक सप्लायला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. काल चीफ सेक्रेटरी स्तराची बैठक पण झाली आणि त्याच्यामध्ये त्याने आणखीन 2 दिशानिर्देश आम्हाला दिलेले आहेत. पहिला आहे की जे आपल्याकडे सर्व हॉस्पिटल्स आहे त्याला कुठल्याही प्रकारचा सप्लाय कमी नाही पडला पाहिजे, ते आम्ही एन्श्योर करतोय. आणि सेकंड, जे हॉस्टेल्स आहे गव्हर्नमेंट शासकीय हॉस्टेल आणि एडेड हॉस्टेल, त्यांनाही सुद्धा सप्लाय कंटिन्युअसली देतील, तेही आम्हाला एन्श्योर करायला सांगितलं, तर तेही आम्ही एन्श्योर करतोय. मात्र हा सिच्युएशन बघून काही ठिकाणी काही लोक ब्लॅक मार्केटिंग आणि होल्डिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी आम्ही तालुका स्तरावर प्रत्येक तालुक्यामध्ये पथक स्थापित केलेले आहेत तहसीलदारच्या अध्यक्षतेखाली. त्याच्यामध्ये पुरवठा निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक सुद्धा आहे आणि याचं काम आहे की ते प्रत्येक ठिकाणी जाऊन तपास करत आहेत की कुठेही कुठल्या प्रकारच्या होल्डिंग नाही झाला पाहिजे, ब्लॅक मार्केटिंग नाही झाला पाहिजे. बघा, आपल्याकडे ज्या पद्धतीने सप्लाय आहे त्या पद्धतीने कमी नाही पडणार, मात्र जर ब्लॅक मार्केटिंग आणि होल्डिंग झाला तर पुढे जाऊन कमी पडू शकतो. तर प्रशासन म्हणून आम्ही सर्व काळजी घेतोय की कोणी होल्डिंग, ब्लॅक मार्केटिंग प्रकारचे प्रयत्न करू नये. आम्हाला काही ठिकाणी कडून असे तक्रार आलेली आहेत की हा सिच्युएशनचा वापर करून काही ठिकाणी काही लोक जे आहेत ते जास्त दरामध्ये विकण्याचा प्रयत्न करते. तर त्या ठिकाणी आम्ही काही कारवाई केलेली आहे, निरोप पण दिलेले आहेत. तर सर्व नागरिकांना आमचा 3 आव्हान राहील. पहिला हा की डोमेस्टिक सप्लाय कुठल्याही प्रकारच्या कमतरता नाही आहे, म्हणून कोणालाही घाबरायची आवश्यकता नाही आहे. दुसरा, कोणताही सप्लायर हा सिच्युएशनचा वापर करून स्वतःसाठी जास्त अमाऊंटमध्ये विकू नये. तशा प्रकारची आमच्याकडे कंप्लेंट आली तर त्याच्यावर खूप कडक कारवाई केली जाईल, त्याचे निलंबनही केली जाईल सप्लायचा आणि त्याच्यावर परमानंटली पण बंदी आणली जाईल. आणि तिसरी आमचं सर्वांना आव्हान देतील की ब्लॅक मार्केटिंग किंवा होल्डिंग करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. आम्ही लक्ष ठेवून आहोत, आमचे पथक आहेत, प्रत्येक ठिकाणी व्हिजिट पण करत आहेत. हे 3 गोष्टी खूप महत्त्वाची. सद्यस्थितीमध्ये पॅनिकची सिच्युएशन अजिबात नाही आहे. आपल्याकडे सफिशियंट क्वांटिटीमध्ये डोमेस्टिक सप्लायसाठी LPG अवेलेबल आहे.